पुण्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे। बावधन खुर्दमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यापूर्वी देखील औंध भागात बिबट्या दिसला होता आणि आता आपण बघतोय की बावधनमध्ये बिबट्या दिसलेला आहे। वन विभागानं बिबट्या असलेल्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि ट्रॅप कॅमेरा लावण्याचं काम देखील सुरू आहे। बिबट्याला लवकरच जेरबंद केलं जाईल असं वन विभागानं म्हटलेलं आहे। मात्र पुण्यात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 15 दिवसापूर्वी पुण्यातल्या औंध भागामध्ये बिबट्या दिसला होता आणि आता आपण बघतोय बावधनमध्ये बिबट्या आहे। आपण जाऊया थेट पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, पुण्यात पुन्हा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। साहजिकच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हा बिबट्या ट्रॅप झालाय का? कुठे शोध मोहीम कुठपर्यंत आली आहे? निश्चितपणे आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी औंधमध्ये बिबट्या सापडल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुणे शहरातल्या बावधन खुर्द गावातील जी पौड रेंजमध्ये खरं तर मोडते या ठिकाणी हा बिबट्या आढळून आलेला आहे आणि याबाबतची जी पूर्तता आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती देखील वन विभागाने दिलेली आहे आणि वन विभागाकडनं या बिबट्याचे पगमार्क्स आहेत ते शोधायचा प्रयत्न जो आहे तो देखील सुरू आहे। त्या बिबट्याला शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरा जे आहेत ते देखील लावलेले आहेत। त्यामुळे यंत्रणा जी आहे ती वन विभागाकडनं पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे। नागरिकांनी कुठलेही घाबरू नये असं आवाहन सुद्धा वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात बिबट्यांचं उच्छाद आहे, मात्र आता बघतो की शहरात देखील बिबट्या आल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।